आज मी बनवले होते पोटॅटो चीज फ्रेंच फ्राईज. तर चला बघूया कसे बनवायचे. खूप सिंपल आणि पटकन बनणारी रेसिपी आणि आज मी एअर फ्रायमध्ये बनवणार आहे. तर बटाटे मी 3 बटाटे घेतलेली होती, ते मी असे कट करून घेतलेले आहे आणि चांगले वॉश करून घेतलेले आहे. तर ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. मी इथे थोडीशी हळद आणि इथे थोडासा मी लाल मिरची पावडर मसाला आणि थोडासा गरम मसाला घेतलेला होता. आणि आता आपण ह्याला मस्त मिक्स करून घेणार आहोत. चांगलं मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकले ना, आता मिक्स करून घेणार आहोत. मी एअर फ्रायमध्ये करते तर मी इथं फॉईल पेपर यूज केलेला आहे. त्याच्यावर मी सगळे आपले जे बटाटे होते कट केलेले ते टाकलेले होते. आता ते आपण सगळे मिक्स करणार आहोत आणि एक व्यवस्थित आपण त्याला सेट करणार आहोत. आणि आता एअर फ्रायमध्ये टाकते आणि इथे ऑलरेडी ऑप्शन आहे फ्रेंच फ्राईजचा, तोच मी क्लिक केलेला आहे 20 मिनिटसाठी. आणि आता आपलं चालू झालेलं आहे. तर बघू शकता मस्त थोडंसं क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन झालेले आहेत मस्त. आता परत दुसऱ्या साईडने पण आपल्याला पलटी करायची आहे. तर मी परत पलटी करून घेतलेल्या आहेत आणि परत एअर फ्रायमध्ये ठेवलेले आहेत. तर असे मस्त आपले 20 मिनिटानंतर मस्त आपले बटाटे फ्राईज म्हणजेच फ्रेंच फ्राईज रेडी होतात. कमी ऑइलमध्ये, ऑइल जास्त लागत नाही, तुम्ही बघू शकता. आता मी हे काढून घेणार आहे आणि वरून आपण चीज टाकणार आहोत. तर चला प्लेटिंग करूया. अशी प्लेटिंग केलेली चीज टाकलेलं आहे. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला असा सपोर्ट करा. तर थँक्यू.